पोर्शे कार अपघातातील आरोपीची जेल बाहेर येताच जंगी पार्टी झाली आहे। आरोपी विशाल अग्रवालचा पत्नीसह गळ्यात नोटांचा हार घालून डान्स समोर आलेला आहे। महिन्याभरापूर्वीच विशाल अग्रवालची जामिनावर सुटका झाली। जेलवारी घडूनही अग्रवाल कुटुंबाचा मस्तवालपणा कायम दिसतोय। पुढारी न्यूज या व्हिडिओची मात्र पुष्टी करत नाही। याच संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याशी। बालाजी, हे पोर्शे कार प्रकरण प्रचंड गाजलं, निबंध लिहून घेतला गेला आणि सोडून दिलं गेलं। त्यानंतर प्रकरण तापलं, समोर आलं, अटक झाली, पण जामिनावर सुटल्यानंतर हा जो मस्तवालपणा या व्हिडिओतून दिसतोय, यानंतर आता पोलीस काय पुन्हा कारवाई करू शकतात का? नक्कीच आता पोलीस या सर्वांची माहिती घेतात। मात्र पोर्शे कार अपघातामध्ये एक मुलगा आणि एक मुलीचा जो आहे तो ऍक्सिडेंट मध्ये जीव गेला आणि अतिशय मद्यप्राशन करून या अग्रवाल कुटुंबाच्या मुलाने हे सगळं कृत्य केलेलं होतं। त्यानंतर सगळे अग्रवाल फॅमिली जी आहे ते जेलमध्ये गेलेली होती। अग्रवालची पत्नी असेल, अग्रवाल असेल स्वतः। मात्र 1 महिन्यापूर्वी त्याला जामीन झाला आणि त्यानंतर त्यांचा एक व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आणि या व्हिडिओवरून असं दिसतंय की जेलवारी करून सुद्धा पैशाचा माज जो आहे तो यांना मस्तवालपणा जो आहे तो या सगळ्या कृतीतून दिसतोय। कारण पैशाचा हार घालून पत्नी सोबत डान्स करतानाचा हा सगळा व्हिडिओ सध्या पाहायला मिळतोय। मात्र ज्यावेळेस जामीन होता त्यावेळेस जामिनाच्या काही अटी शर्ती होत्या का याचा तपास पोलीस करतील आणि त्यानंतर योग्य ती कारवाई करणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र इतकी मोठी दुर्घटना घडून आपल्या हातून एखाद्या तरुणीचा मृत्यू झालेला आहे, एवढी शिक्षा भोगली आहे, तरी सुद्धा जी मस्ती आहे ती अग्रवाल कुटुंबाची या सगळ्या व्हिडिओ मधून आपल्याला पाहायला मिळते। कस्तुरी, बरोबर, धन्यवाद बालाजी तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी।